हा युटोपिया आहे. पर्यावरणाचे लढे हा एक युटोपिया आहे. संबंध देशामध्ये पर्यावरणाचे लढे अजिबात नाहीत, अजिबात नाही आणि होण्याची शक्यता सध्या तरी काही दिसत नाही. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आणि रोखठोकपणे सांगतो, कारण आता म्हणजे अलीकडेच तुम्ही म्हणाल मग अरवली पर्वताचं काय, एवढी हजारो लोक रस्त्यावर उतरली, त्याचे अजून विश्लेषण झालेले नाही. त्याच्या मागे राज्य सरकार होती लोकांना बाहेर काढण्यासाठी की नाही हे समजून घ्यायला हवं, अन्यथा असं होणं शक्यच नाही आहे. दुसरी गोष्ट, आमच्या तज्ज्ञ लोकांच्याकडे मी बोलत होतो त्यावेळी मी एक म्हणालो, गंगा कधी काळापासून प्रदूषित आहे? साधारण किती वर्ष झाली असतील? गंगेला नव्हे, गंगाच्या प्रदूषणाला किती वर्ष साधारण झाली असतील? चला मलाही माहीत नाहीये, सोडून द्या. म्हणजे बरीच वर्ष झाली असा अर्थ. जवळजवळ 40,000 कोटी रुपये खर्च झाले आणि तरी गंगा आहे तशीच आहे का? पण तुमच्या गंगेच्या महाकुंभ मेळ्याला कोट्यावधी लोक जात आहेत, कोट्यावधी लोक. समुद्र मंथनाच्या काळी 2 थेंब कुठेतरी पडले, एक नाशिकला 2 थेंब पडले, एक याला तुमच्या गंगेच्या ठिकाणी पडला आणि त्या पडलेल्या थेंबाच्या शोधामध्ये कोट्यावधी लोक तिथे जमतात, चेंगराचेंगरी होते आणि माणसं मरतात. म्हणजे माणसं मरायला तयार आहेत पण गंगेसाठी कुणी नाही. माझ्यासाठी प्रश्न पडतो, हे असं कसं होतं? तुमच्या श्रद्धा सगळ्या गंगेच्या पाण्याशी आहेत, गंगेशी आहेत, पण तिच्या अस्तित्वाच्या विषयी तुमच्या डोक्यात काही नाही आहे. आणि तेच मी म्हणत होतो, कारण आमची सगळी शिकवण जी आहे ती आपल्या भौतिकतेशी नाही. भौतिकवाद आम्हाला कधीही शिकवण्यात आलेला नाहीये. भौतिकवादावर बोलणाऱ्या चार्वाकाला आम्ही गाडून ठेवतो. सांख्य दर्शनालाही आम्ही दुय्यम लेखतो. पण हा भौतिकवाद आमच्याकडे नसल्या कारणानं आम्हाला मोक्ष, पाप, पुण्य, स्वर्ग या सगळ्या कपोलकल्पित गोष्टीच्या मध्ये आमच्या डोक्यामध्ये सगळ्या गोष्टी भरून टाकलेल्या आहेत आणि त्याच्यावर आमच्यावरती राज्य केलं जातं. म्हणून काही वाटत नाही कुणाला. 1 कोटी लोकांनी समजा तिथं बसलो आणि सांगितलं की आम्ही हलणार नाही, पुढच्या कुंभमेळ्यापर्यंत आम्ही इथेच बसून राहू जोपर्यंत गंगेच्या सफाई करण्याचं काम होत नाही होत. कुणाच्या डोक्यात विचार येतच नाहीये. कारण का? गंगेशी आमचा संबंध आम्हाला मोक्ष मिळवून देण्यासाठी आहे, याच्यासाठी नाहीये. तो पर्यावरण काय उधर बसला ते पर्यावरणाचे प्रदूषणाचे वगैरे सगळ्या या गोष्टी या भौतिक आहेत, त्याच्याशी देणं काही नाहीये. त्यामुळे असंख्य साधू हेच करतात आणि काही करत नाही. दुसऱ्या गोष्टीच्या वरती मी बोलता म्हणत होतो, पण महाराष्ट्रातच च्या संदर्भातच पंढरपूरला किती वारकरी जातात? किती वारकरी जातात? मी कोणावर टीका करत नाही, पण वस्तुस्थिती तुमच्या समोर ठेवत आहे. लाखो जातात. तरी महाराष्ट्रामध्ये लाखो जंगल तोडली कशी जातात, लाखो वृक्ष कसे तुटतात. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, संत तुकाराम. मग संत तुकाराम टाळ कुठण्यासाठी मंदिरामध्ये, आणि मग ते म्हणतात ते काय, त्याला काही अर्थ नाहीये. मग ही जर परिस्थिती असेल म्हणजे अशा दुभंग व्यक्तिमत्वामध्ये भारतीय माणूस वावरत आहे. आणि म्हणून मी म्हणालो युटोपिया, पर्यावरणीय लढे हा युटोपिया. आपली मानसिकता ज्यावेळी दुभंग असते त्या मानसिकतेच्यातून काही निर्माण होण्याची शक्यता नाही. मगाशी आमचे ते बोलत होते, ते सांगत होते की मध्यमवर्गीय वगैरे सगळे. मला संधी मिळालेली पुण्याच्या युनिव्हर्सिटीमध्ये, त्यावेळी मी तो मुद्दा काढला. इलस्ट्रेटेड विकली 1984च्या मध्ये
मध्यमवर्गीयांच्या संदर्भामध्ये एक लेख आलेला त्यांनी, आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं भारतीय स्वातंत्र्यामध्ये मध्यमवर्गीयांनी फार मोठं योगदान दिलेलं होतं. आता जबाबदारी आहे ती आदिवासी लोकांची. सांगा आता, बोला बोला. म्हणजे अशी ज्यांची मानसिकता आहे एवढी, त्यांच्याकडनं तुम्ही अपेक्षा करता का तुमच्या काही प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी? त्याच्या पलीकडे जाऊन तो चंद्राबाबू नायडू, डार्लिंग IT सेक्टरचा, त्याच वेळी त्याने स्टेटमेंट केलेला का बिमारू स्टेट्सना ज्यांच्याकडे सरप्लस आहे त्यांच्याकडून घेऊन तुम्ही बिमारू स्टेटला द्यायचं नाही. म्हणजे तुम्ही एक देश हा मारत नाहीये असा अर्थ होतो. ते म्हणजे मी अशासाठी ही उदाहरणं देत आहे की अशी द्वंद्व आपल्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आणि ही द्वंद्व का की आम्हाला देशाच्या संदर्भात देणं ना घेणं, लोकांच्या संदर्भात काही करण्याची आमची इच्छा नाही, म्हणून या सगळ्या गोष्टी होतात. लोकांशी असलेली आपली बांधिलकी ही आता संपूर्ण संपलेली आहे, म्हणूनच या गोष्टी घडत आहेत, अन्यथा घडल्या नसत्या. त्यामुळे पर्यावरणाच्या संदर्भातले लढे, शेवटचा माणूस आमचा माधव गाडगी ते गेले आणि एक संधी होती, संधी अशी म्हणताय की मार्गदर्शक म्हणून होते. आता ते शक्य नाही आहे. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, एक पूज्य 73 लाख हेक्टर्स एवढी जमीन गेल्या काही वर्षामध्ये आपल्या डार्लिंग उद्योगपतींना देण्यात आलेली आहे. झाड, सगळे जंगल, पूर्ण जंगल. म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये एवढी जमीन कधीही कुणालाही देण्यात आलेली नव्हती. वृक्ष कापणीसाठी जंगलांची जमीन, पण ती यावेळी देण्यात आली. म्हणजे ज्यावेळी शासनच ह्या प्रकारे वागत असतं त्यावेळी तुमचे आमचे हात बांधलेले असतात. ही वस्तुस्थिती आपण लक्षात घ्यायला हवी. आणि आमच्या सगळे प्रयत्न आमचे तुटक असतात, मर्यादित असतात. त्याला प्रचंड असे बंधनही पडलेली असतात. आणि त्यामुळे लढे उभारण्यासाठी जे मुक्त वातावरण हवं असतं ते मुक्त वातावरण मिळण्याची शक्यताही नसते. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण सगळे जगत आहोत, वावरत आहोत, काम करत आहोत. या सगळ्या आता हा जो तुम्ही थोडाफार बघितला तो माझ्या गोव्यातला, मी त्याला लढा म्हणत नाहीये, तसे भरपूर अशा गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. फक्त त्याचं रेकॉर्डिंग केलं नव्हतं. की हा लढा केपे नावाच्या आमच्या तालुक्याच्या मध्ये आदिवासी लोक ही खाणीच्या विरोधी, ट्रान्सपोर्ट ट्रकच्या विरोधी ती उभी राहत होती. आणि पोलीस बघा किती ब्रुटल, किती अमानुषपणे, हे गोव्यात घडतंय, झारखंडला नव्हे, बिहारला नव्हे, हे गोव्यात घडतंय. तुम्ही म्हणता ना सुशिक्षित गोवा, 90% लिटरसी आणि यव आणि त्यव, 4 वेळा दक्षिण आपल्या वेस्टर्न राज्यांच्या मध्ये पहिला क्रमांक घेतलेला असा हा गोवा आहे सगळं. पण जी पोलिसांची मानसिकता आहे ती अजूनही पोर्तुगीजांच्याच प्रकारची आहे. ती छळ करणारी आहे. त्याला काही पडलेलं नाही लोकांचं, ना लोकांशी देणं घेणं. कारण खाण म्हणजे तिथले सगळं तो इकॉनॉमिक, त्याला म्हणतात बॅकबोन, पण इकॉनॉमिक बॅकबोन खाणा नाही आहे. तो इकॉनॉमिक बॅकबोन मोडून टाकणारा व्यवसाय आहे, हे लक्षात घ्या. मी भरपूर अभ्यास केला त्याच्यावरती. त्याचंही वेगळं प्रेझेंटेशन आहे जे मी टाटाच्या मध्ये 3 वेळा दाखवलं आहे. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंटमध्ये सुनीता नारायणच्या 4 वेळा गेलो, त्यांनी बोलवलेलं म्हणून तेही तिथे दाखवलेलं आहे. आणि या सगळ्यातनं भारतातल्या अनेक भागातून अनेक ॲक्टिव्हिस्ट येत असत. ॲक्टिव्हिस्ट ते म्हणतात म्हणून मी म्हणतो, नाहीतर मी कोणाला ॲक्टिव्हिस्ट म्हणत नाही. आपल्या संविधानामध्ये पर्यावरणाच्या विषयी आपलं कर्तव्य आहे, त्या कर्तव्य भावनेला आपण करायचं, ॲक्टिव्हिस्ट नाही. पण ते यायचे, त्यांच्याबरोबर माझं शेअरिंग व्हायचं. आणि त्यावेळी बघा म्हणजे साधारणपणे 20 वर्षापूर्वी मला ते बच्चा समजायचे आणि बरं व्यवस्थित मला ट्रीटमेंट देत असत. आणि मग आमची बोलणी होत असत. म्हणजे त्यांच्यामध्ये लढण्यासाठी जे चालू होतं
ते भयानकच होतं त्या काळी, कारण त्या काळची सत्ता वेगळी. नेहमी लढे हे सापेक्ष असतात. सापेक्ष, कारण आजच्या काळातले संदर्भ जर तुम्ही घेतले तर तुमचा एकही लढा यशस्वी होणे नाही. 15 वर्षापूर्वी जर झालं तर अपेक्षा होती होऊ शकेल, मी होणार म्हणत नाहीये, होऊ शकेल असं होतं, लढे यशस्वी होऊ शकतील असं आपण तरी म्हणू शकतो, पण आता तेही नाही. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये पर्यावरणाचे लढे आपण म्हणू, पण पर्यावरणाचे लढे खरंच आपल्याला उभारता येतील का, हा माझ्यासाठी प्रश्न आहे. म्हणून मी माझ्या गोव्यामध्ये मी एकटाच काम करत आहे, एकटाच सगळ्या गोष्टी एकटाच करतात. जवळजवळ आता मी म्हणत होतो 2-2.5 हजार पानांचे गठ्ठे एकटाच वाचत बसतो. त्याच्यातनं पिटिशनसाठी हवे असलेले डॉक्युमेंट वेगळे करतो, त्याच्यानंतर पिटिशन रिडिंग करतो आणि मग कोर्टामध्ये NGT वगैरे मध्ये जाणं वगैरे या सगळ्या गोष्टी येत असतात. आणि हे का करतो आपण? तुम्ही लढे बाजूला ठेवा, पण लढण्यासाठी तयार असलेल्या लोकांचा हुरूप टिकून ठेवणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जी आपल्या लक्षात येत नाही. लढे लढणाऱ्या माणसांसाठी तुम्ही ठामपणे अशा प्रकारची गोष्ट करायला हवी की त्याचा उत्साह टिकून राहणार आहे. आणि म्हणून मी ते काम गोव्यामध्ये करत आहे आणि त्याला आता 2006 पासून सुरू केलेलं. त्याच्यामध्ये आमचे जे मित्र ढगे यांचा फार मोठा वाटा आहे. वर्तमानपत्राने त्याला प्रसिद्धी वगैरे दिलेली आणि किती म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने मी सगळी कामं करत होतो आणि त्याला सगळ्या गोष्टीला त्याला एक सायकोलॉजिकल आधार देत होतो लढ्यांच्यासाठी. सायकोलॉजी कशासाठी तर हेही तुम्ही समजून घ्या. आमच्याकडे खाणवाले जे आहे ते खाणवाले ते सर्वसामान्य लोकांना सायकोलॉजिकली डिमोरलाइज करून टाकतात. शेतकऱ्यांच्या केसेस मामलेदाराच्या कोर्टामध्ये 14, 15 वर्ष पेंडिंग असतात आणि मग वकिलाला पैसे देता शेवटी हा दारू पिऊ लागतो आणि मरून जातो. माझ्या डोळ्यासमोर घडणाऱ्या गोष्टी, मी विद्यार्थी होतो, अशा गोष्टी आहेत. म्हणून मी त्याच्यानंतर याला हात घातल्यानंतर मी म्हटलं की या लोकांना त्यांच्याच पद्धतीने निष्ठराभूत करायचं, त्यांच्याच पद्धतीनं. आणि म्हणून मी सायकोलॉजीचा वापर करायला लागलो. जी सायकोलॉजी महत्त्वाची असते त्याचं एक मिसाल, एक उदाहरण म्हणून मी देतो तुमच्याकडे. मला अनेक संघर्ष होत असतात त्या खाणीतल्या अधिकाऱ्यांच्या बरोबर, वकिलांच्या बरोबर, पर्यावरण त्यांचे अधिकारी असतात त्यांच्या बरोबर. सगळे येतात आणि मी एकटाच असतो आणि सगळे येतात एवढ्यासाठी की माझ्यावर दडपण आणण्यासाठी. एवढे सगळ्या संख्येने उपस्थित राहिले की समोरचा माणूस दचकून जातो, बिचकतो आणि म्हणतो अरे बापरे आता पुढे कसं असं. पण मी पुढे कसं नाही आहे, पुढे कसं ते मी ठरवतो. मी त्यांना ठरवायला देत नाहीये, मी ठरवतो. मग आमच्यामध्ये चर्चा होतात, हे करतात ते करतात, मग मी काढतो. तुम्ही म्हणता ती चुकीचं आहे, ही बघा हायकोर्टची ऑर्डर आहे, अमुक कायदा जो आहे तो असा आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काही करता येणार नाही. मग मी हळूच एक पिल्लू सोडतो. विषय मला माहीत आहे पर्यावरणाच्या संदर्भातले लढे, पण हेही तुम्ही लक्षात घ्या, ज्याला लढे उभारायचे आहेत. मी असं म्हणत नाही उभारू नका, युटोपियन जरी कल्पना असली तरी ती कल्पना आहे, लक्षात घ्या. मग मी त्याला म्हणायचो तुम्ही लक्षात घ्या, मी सशाशात शिकारीला आलेलो आहे, पण माझी बंदूक वाघाला पाडायची आहे. आणि मग सुप्रीम कोर्टची ऑर्डर काढायचो आणि ती त्यांच्यासमोर ठेवायचो. ते एवढे भडकायचे की कुठून त्या अधिकाऱ्याला वगैरे न सांगता निघून जातं. दिस इज सायकोलॉजिकल वॉरफेअर. आणि त्याच्यामध्ये मी त्यांच्यावर मात करायचो प्रत्येक ठिकाणी. असं एकही जागा नाही आहे इथे. म्हणून ते म्हणतात बाकी कोणीही परवडला तरी चालेल, पण रमेश दास नको. तुम्ही एवढी दहशत निर्माण करायला हवी. ही दहशत तुमच्या पैशाने नव्हे, तुमच्या गुंडगिरीच्या शक्तीने नव्हे, पण तुमच्या बुद्धी चातुर्याने ती करायला हवी आणि कायद्याच्या आधारे करायला हवी. तर तुमचे लढे यशस्वी होतात. हा माझा अनुभव आहे, पूर्णपणे अनुभव आहे. अशा कितीतरी लढ्या आम्ही जिंकलेलो आहे आणि म्हणून
तुम्ही पर्यावरण म्हणून कुठलाही जो प्रकार आहे लढायचा म्हणा काही म्हणा असा कधीही सुरू करू नका. पर्यावरण प्रत्येक माणसानं आपल्या आत्मिक जीवनाशी एकरूप केल्याशिवाय पर्यावरणाला महत्त्व येणार नाही. तुम्ही लाख डोकं आपटा त्यांच्यासमोर, त्याला ते पर्यावरण समजून देईपर्यंत तो म्हणेल आम्हाला समजलं पर्यावरण, धन्यवाद, आता निघतो. काही त्यांच्या डोक्यात जाणार नाहीये. आपल्याला वाटतं आपल्याला ते समजलं आणि आपण त्याच्यामध्ये जाणकार आहोत हे आपल्या लक्षात येतं, पण समोरचा सामान्य माणूस आहे त्याला पर्यावरण म्हणजे काही माहीतच नसतं ना. ॲबस्ट्रॅक्ट गोष्टी आहेत, सगळ्या ॲबस्ट्रॅक्ट आहे. म्हणून मी नेहमी मला पर्यावरणवादी म्हणत नाही, मी जीवनवादी आहे. मी जीवनवादी हा शब्दच प्रचलित केला आहे गोष्टीमध्ये. जीवनवाद कसा आहे? साधी गोष्ट आहे. जगण्यासाठी हवा हवी की नाही आहे, पाणी हवं की नाही आहे, जंगल हवीत की नाही आहे, जमीन हवी की नाही आहे, हे सगळं हवं, हे जीवनासाठी आवश्यक आहे, म्हणून जीवनवादी. एवढ्या सोप्या पद्धतीनं सांगितलं की लोकांच्या पटकन लक्षात आलं. हो, मी त्याला सांगतो, शिक्षकाला सांगतो, तुमचा बँक बॅलन्स किती आहे? मुलांच्यासाठी तो ठेवावा लागतो. ठीक आहे, ठेवा म्हणतो मी. वर्कशॉपला जातो ना शिक्षकांच्या त्या SSC बोर्डाच्या मध्ये, मी त्याला सांगायचो ठेवा. ठेवला म्हणून मला हरकत नाही आहे, असं नाही की मी माझा वाटा मागेन तुमच्याकडे, तसंही विचार करू नका. पण हे आहे, आता मला सांगा की तुम्ही तुमच्या मुलांसाठी बँकेची ठेव ठेवली आहे, पण मला एक सांगा की तुमच्या मुलांना शुद्ध हवा मिळेल अशा प्रकारची ठेव तुम्ही ठेवलीत का? राखून ठेवलीत का? त्याला ते अजब वाटतं, हे आणि काय नको ते प्रकरण. मग म्हणतो मी, मग तुमच्या मुलाला ह्याच्यानंतर आता एक हे करा, ट्रेनिंग द्या. जसं पुस्तकांचं ओझं पाठीवरती लावतात तसं त्याला ट्रेनिंग द्या. एक सिलेंडरही ते पाठीला लावतील ऑक्सिजनचा, असं ट्रेनिंग द्या आणि त्याला शाळेत पाठवा, कारण तेच होणार आहे पुढे म्हटलं. त्यामुळे तुम्ही काय करणार आहात मुलांच्यासाठी? अशा प्रकारे अशा वेगवेगळ्या गोष्टीतनं त्यांच्यापर्यंत हॅमरिंग करणं हेही महत्त्वाचं असतं. तेही मी करतो आहे. म्हणजे तात्पर्य असं की सेन्सिटिव्हिटी जी आहे, संवेदनशीलता वाढवण्याच्या ज्या गोष्टी आहेत ह्या होत नाहीत आपल्याकडे, होत नाहीत असं म्हणत नाही आहे मी. आपले हे प्रयत्न जे असतात ना ते बरेच कमी पडतात आणि ते स्वाभाविक आहे. मी असं म्हणत नाही आमचा विकनेस आहे, आमची कमजोरी आहे असं मानत नाही आहे मी, पण ते होणं स्वाभाविक आहे. कोल्हापुरामध्ये किती लोकसंख्या आहे आणि इथे किती आहे? इथे किती आहे सांग. म्हणजे ही जी संवेदनशीलता निर्माण करण्याची जी प्रक्रिया आहे ती एवढी सोपी नाही आहे मित्रांनो, आणि एवढी सहजासहजी होणारी नसते, हेही लक्षात घ्या. आणि म्हणून जी संवेदनशीलता निर्माण करण्यामध्ये सुद्धा सोपेपणा नाही आहे, तिथं लढे लढणं ही फार दुर्मिळ गोष्ट आहे, अतिशय कठीण गोष्ट आहे, हेही तुम्ही लक्षात घ्या. आणि नेहमी कठीण गोष्ट करणं याच्यातच माणसाला फार आनंद असतो. कठीण गोष्ट करणं, आतापर्यंतचा इतिहास माणसाचा हेच सांगत आहे की कठीण गोष्ट करा म्हणून तो चंद्रावरती जाऊन पोचला. ही कठीण गोष्ट करणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम ते तुम्हाला आम्हाला करावं लागेल. आणि परिस्थिती अशी आहे की आता इथे बसलेली मंडळी जी आहे त्यांनाच त्याचा पुढाकार घ्यावा लागणार आहे. तुम्ही दुसऱ्याकडनं काही अपेक्षा करू नका. तुम्ही असं म्हणू नका की मी एवढं गळा फाडून बोलतो आहे पण त्याची कुणाला परवाही नाही आहे, कोणाला काही वाटतही नाही आहे. नाही, वाटणारही नाही आहे म्हणून तर तुम्ही बोलता. इतरांना वाटलं असतं तर तेही बोलले असते, पण तुम्ही बोलता आहात कारण तुम्हाला वाटतं म्हणून त्यांनाही वाटू द्या अशी परिस्थिती निर्माण करण्याची आपल्याला गरज आहे. ही गरज जर आपण पूर्ण केली तर मित्रांनो, युटोपियाचे जे लढे म्हटले मी ते सुद्धा प्रत्यक्षात येऊ शकतात. मी कोणतीही गोष्ट नाकारत नाही, पण तीही होऊ शकते हे आपण लक्षात घ्या. माझ्यासारखा माणूस आता त्याने माझी ओळख करून देताना म्हटलं की वय वर्षे 76, अदम्य आत्मविश्वास आहे, अदम्य स्फूर्ती आहे. मी आजही 60-70 मीटर उंचीचा डोंगर चढून तिथे फोटोग्राफी करून खाली उतरतो
आणि त्या लोकांना फोटोग्राफी देतो, RTI लिहून देतो, सगळं करतो. हा उत्साह तुमच्यामध्ये हवा. अदम्य अशी कोणतीही ताकद नाही की जी तुमच्यावरती राज्य करू शकते. मी मित्रांनो स्पष्टपणे सांगतो, प्रत्येक माणसाची बुद्धिमत्ता जी आहे आणि त्या बुद्धिमत्तेची जेवढी क्षमता आहे, ताकद आहे, त्या ताकदीचा जर कॉम्प्युटर तयार करावा लागला तर पृथ्वीच्या 7 पट मोठा तो कॉम्प्युटर होईल. पण माझ्या बुद्धीची ताकद एवढी जबरदस्त आहे आणि एवढी जबरदस्त जर असेल तर मी का शरणागती पत्करावी? पण सगळ्या गोष्टी माझ्या बुद्धीच्या आधारेच मी सोडवेन. मला काय पडलं? मी भीत नाहीये. कारण 7 पट मोठा कॉम्प्युटर जिथे तयार करावा लागतो बुद्धीच्यासाठी, तिथे ती बुद्धी माझ्याकडे आहे. त्यामुळे मी अजिंक्य आहे, इनविन्सिबल ज्याला आपण म्हणू, अशा प्रकारचा मी अजिंक्य आहे आणि म्हणून मला काही वाटत नाही. अजिंक्य मुची ध्येयासक्ती, अजिंक्य अनाशा, किनार तुला पाहावा. म्हणजे असं ते शिराडकरांच्या बाबतीत सांगायचं तर ते असं सांगता येईल. पण मी नेहमी सगळ्यांना असंच सांगतो की परिस्थिती कितीही बिकट असू द्या, तुमच्या विरोधी कितीही बिकट असू द्या, तुमची हिंमत आहे की नाही तेवढंच सांगा. तुमची हिंमत ही टिकून आहे की नाही, की तुम्ही ढेपाळता. ढेपाळणं हा माणसाचा स्वभाव असतो, लक्षात घ्या. सायकोलॉजिकली माणसं जन्मतःच अशी कणखर बनून येत नसतात. ते कवच कुंडल मिळालं ते करणारा, ते सोडून द्या. कवच कुंडल करणारा मिळालं म्हणून तो अजिंक्य ठरला, शेवटी सोडून द्या. पण आपल्याकडे सुद्धा आपण जन्मतः असे येत नाहीये म्हणून शिक्षणाचा उपयोग ह्यासाठी असतो की स्वतःला बलवंत करणं, स्वतःला बलवंत करणं, स्वतःला समृद्ध करणं, स्वतःला विकासशील ठेवणं, स्वतःला वेगवान ठेवणं आणि स्वतःला खंबीरपणे समोरच्या प्रत्येक आव्हानाचा सामना करण्यासाठी म्हणून तयारी करण्याची जी एक क्षमता असते ती आपल्यामध्ये निर्माण करणं, याच्यासाठीच आपण हे सगळे प्रयत्न करत असतो. नाहीतर मग काय फायदा आहे सांगा? हे सगळं चालू आहे आणि आपणही तेच चालू ठेवतो आपण. नाही, आपला मार्ग नेहमी वेगळा आहे. त्या मार्गासाठी इतरांनाही आपल्याबरोबर जोडायचं आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही एकटे नाही, तुम्हाला बघणारी माणसं आहे. आणि तुम्ही काय त्या लोकांना काय दाखवणार आहात? आम्ही ढेपाळणारी माणसं आहोत. काही घडलं की आम्ही रडत बसतो, डोक्याला हात लावतो, आपला करंटेपणा आपण सांगतो आणि संपवतो सगळं. हे नको ना. आता असं म्हणलं की आता एक एक माणूस उभा राहायला हवा. एक एक माणूस उभा राहायला हवा. ते सगळ्यात मोठं यश आहे इथल्या व्यवस्थेच्या विरुद्धचं. इथल्या एकूण जी रचना तयार केलेली आहे, या रचनेच्या विरोधी ठामपणे उभं राहण्याची ही कोशिश आपली, प्रयत्न आपले, हे अतिशय महत्त्वाचे आहेत. हे मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा.